जून महिन्यामध्ये 1 तारखेपासून एक मोठा ग्रह तुमच्या आयुष्यामध्ये मोठे बदल परिवर्तन करून घेऊन येत आहे. कोणता तो ग्रह आहे? या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या 2 गोष्टी सांभाळायच्या आहे, स्वतःला जपायचं आहे, समजून घेणार आहोत. या महिन्यामध्ये व्यवसाय वृद्धी होईल का? नोकरीमध्ये सुयश लाभेल का? घरामध्ये अनेक पद्धतीने काही गोष्टी घडतायत, जीवनामध्ये संघर्ष सुरू आहे, तो संघर्ष शमणार आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेले आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा आहे. प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करू. लग्नस्थान हे प्रथम स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावरनं काय समजतं तर तुमचं व्यक्तिमत्व, तुमची रोजची दिनचर्या ठरवता येते. लग्नस्थानामध्ये असणारी बुधांची रास आणि बुधांचं गोचर मिथुनेतनं होतंय. बुध मिथुनेतनं स्वतःच्या राशीतनं गोचर करतायत. तुम्हाला निश्चित हा संपूर्ण महिना ते लाभदायक अशी स्थिती निर्माण करून देतील आरोग्यासाठी आणि स्वतःचा विचार आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. या महिन्यामध्ये आरोग्यासाठी एक गोष्ट करायची आहे, तुमचं आरोग्य या महिन्यामध्ये सांभाळायचं आहे. अधिक प्रवास, दगदग या महिन्यातील पहिला पंधरवडा होणार आहे. या पहिल्या पंधरवड्यामध्ये केला गेलेला प्रवास, यातून दगदगीतनं तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात प्रमुख महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आरोग्याला जपण्यासाठी पहिला पंधरवडा आहे. पण हाच तो पहिला पंधरवडा तुमच्या स्वतःमध्ये एक विशेष झळाळी निर्माण करून देणार आहे. दगदग सोडली तर तुम्हाला या पहिल्या पंधरवड्यामध्ये विशिष्ट निर्णय घेणं, महत्वपूर्ण कार्यांना न्याय देणं, हे चांगले बदल सुद्धा घडणार आहेत. धनस्थान तुमच्या कुटुंबाचं सुख दर्शवतं. धनस्थान तुमच्या संपत्तीचं संवर्धन कसं करायचंय, कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं हे दर्शवतं. धनस्थानामध्ये असणारी शुक्रांची रास आणि शुक्रांची युती बुधासोबत मिथुनेतनं होते. शुक्र मिथुनेतनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना बिझनेससाठी मोठ्या गुंतवणुकी करणारा आहे. याचबरोबर शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणुकी करणं किंवा LIC पॉलिसीमध्ये किंवा काही तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, शिल्लक ठेवी ठेवणं यासाठी उत्तम राहणार आहे. कुटुंबाची साथ सोबत मिळेल. कुटुंबातील निर्णय, महत्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेऊ शकणार आहात आणि त्यात सगळ्यांचं अनुमोदन सुद्धा मिळवणार आहात. अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना राहणार आहे. तृतीय स्थान काय दर्शवतं? फक्त परिश्रम? निश्चित नाही. तृतीय स्थान तुमच्या प्रवासाचे योग दर्शवतं. तृतीय स्थान तुमची प्रसिद्धी दर्शवतं. तृतीय स्थान तुम्हाला कीर्ती सुद्धा देत असतं. मग या सगळ्यांसाठी तुम्हाला संपूर्ण महिना कसा असणार आहे, तर यासाठी मंगळांच्या कृपेने अतिशय उत्कृष्ट असा असणार आहे. धाडसी वृत्ती वाढेल, नेतृत्व गुण संपन्नता मिळेल आणि त्यामुळे तुमची प्रसिद्धी होईल. तुम्ही जो काही व्यापार करताय, नोकरी करताय, त्यामध्ये सुयश निर्माण होईल. अशा पद्धतीने हा महिना आहे. फक्त या महिन्यामध्ये प्रवासामध्ये दगदगीतून आजारपणाच्या तक्रारी दिसून येत आहेत. तृतीय स्थानातनं आपण भावंडांचं सुख पाहतो आणि त्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम असणार आहे. चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. चौथ्या घरामध्ये गुरूंची रास आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एक मोठा ग्रह जो परिवर्तन करतोय या महिन्यामध्ये. 1 जून पासून गुरु ग्रह कर्क राशीतनं लाभातनं गोचर करतील. दशमातनं जून पर्यंत गुरूंचं गोचर होतं आणि तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवू शकलात. एकापासून अनेक लोकांपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय घेऊन गेलात. सर्व प्रकारची सुखे प्राप्त करू शकलात. हे गुरूंचं तुम्हाला अतिशय उत्कृष्ट असं फळ मिळालं. आता चतुर्थ स्थानातील गुरूंची रास आणि त्या गुरूंचं गोचर हे लाभातनं होतंय, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त करून त्या ठिकाणी वाढवण्यासाठी, अर्थात संपत्ती योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्कृष्ट कालावधी या महिन्यात आहे. या महिन्यामध्ये वास्तू आणि वाहन खरेदीसाठीचे योग आहेत. यासाठी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करायचे आहेत आणि वास्तू खरेदी करून तुम्ही ती बुक करून घेऊ शकता किंवा खरेदी करू शकता. अशा पद्धतीने योग आहेत. ज्यांची वास्तू आहे त्या वास्तूमध्ये सुद्धा सौख्य प्रदान होणार आहे. प्रत्येकाला उत्तम आरोग्य किंवा एखाद्या गोष्टीचा विशेष निर्णय घेताय, सगळ्या फॅमिलीने मिळून तो घ्यायचा आहे, कुटुंबाने घ्यायचा आहे, त्यासाठी सुद्धा हा महिना सर्वश्रेष्ठ असेल. पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या ठिकाणी मकर रास येते आणि शनी ग्रह सप्तमातनं गोचर करतोय. सप्तमातनं गोचर शनींचं आहे. शनी तुम्हाला एक विचार, निर्णय शैली या दोन्ही गोष्टी प्रदान करून देतील. ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण आहे, कायद्यासंदर्भातलं शिक्षण सुरू आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे, तर अशांसाठी उत्तम कालावधी आहे.
10वी-12वी उत्तीर्ण झालाय, पुढे काय करायचंय, कुठल्या साईडने शिक्षण घ्यायचंय, अशा काही विचारांमध्ये तुम्ही आहात. तुमची जन्मपत्रिका तपासून घ्या. या महिन्यामध्ये ऍडमिशन होण्यासाठीचे योग सुद्धा उत्तम आहेत तुमच्या राशीला, कारण गुरूंची कृपा, गुरूंची सप्तम दृष्टी पंचमावर आहे, त्यामुळे ऍडमिशन प्रोसेस उत्तमरित्या होऊ शकते. कुठल्याही क्लासेससाठी ऍडमिशन करताय त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. राशीपत्रिकेतील पंचमावरनं संतान सुख पाहिलं जातं, यासाठी सुद्धा हा महिना सर्वश्रेष्ठ असेल. गुरूंची कृपादृष्टी या ठिकाणावरनं आल्यामुळे तुम्हाला विशेष चांगली फळं मिळतायत. आणखीन एक चांगलं फळ का मिळतं याचं कारण आहे सप्तमातनं शनींचं गोचर. केंद्रातनं जेव्हा शनी गोचर करतात आणि जे तुमचे पंचमेश आहेत, तर त्यावेळेस ते तुम्हाला एक विशिष्ट नेतृत्व गुण संपन्नता सुद्धा देत असतात. प्रत्येक गोष्टीतलं सातत्य देत असतात, चिकाटी देत असतात. म्हणून सुद्धा विद्यार्थी दशेतील 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण अर्जित करणाऱ्या वर्गाला, तसेच कुठल्याही प्रकारचे कोर्सेस किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला, किंवा कॉमर्स साईडने शिक्षण घेताय, सीए संदर्भातलं ज्ञान अर्जित करून घेताय, तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय उत्तम हा महिना असणार आहे. प्रणय सुखासाठी हा महिना उत्तम असेल. याचबरोबर आरोग्यासाठी हा महिना संमिश्र असेल. फक्त तुम्हाला प्रवासातनं आजारपणाच्या तक्रारी आहेत. ऋतू बदलतोय, त्यामुळे तुम्हाला काही अंशी सर्दी पडसे, ताप, खोकला या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात जाणवू शकतात. याचबरोबर सप्तम स्थान तुमच्या जोडीदाराचं सुख दर्शवतं. पार्टनरशिप मधील व्यवसाय काही करू पाहताय, निश्चित करा, त्यासाठी सुद्धा उत्तम महिना असेल. गुरूंची कृपा दृष्टी, नवम दृष्टी या स्थानावर येते, त्यामुळे पार्टनरशिप व्यवसाय लवकरच मोठा होऊ शकतो. अनेक लोकांपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय घेऊन जाऊ शकता. जो तुमचा कामाच्या स्वरूपातला जो काही उत्साह आहे, तो उत्साह वर्धन होण्यासाठी हा महिना उत्तम असणार आहे. याचबरोबर या महिन्यामध्ये नवीन नोकरी पदार्पण करायचंय, शोधायची आहे, त्यासाठी सुद्धा उत्तम आहे. इंटरव्ह्यू तुमचे जे होणार आहेत नोकरीसाठी, ते उत्कृष्ट होऊ शकतात लाभातील गुरूंमुळे आणि सप्तम स्थानामधील असलेल्या शनींमुळे. तुमच्या अंगातील अंगीभूत जे गुण आहेत, ते गुण तुम्ही उत्तम प्रकारे त्याला एक झळाळी मिळवण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहेत. गुरु आणि बुधांच्या कृपेने, बुध शुक्राची युती जी मिथुनात होतीये, त्यांच्या कृपेने सुद्धा, दशमातील या युतीमुळे सुद्धा तुम्हाला जीवनामध्ये लाभ प्राप्तीचे संकेत घडून येतात. याचबरोबर भाग्यस्थान भाग्य आणि शुभ संकेत दर्शवतं आणि शुभ संकेताची रेलचेल तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळणार आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे नोकरीतलं सुयश, दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढ आणि तिसरी गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणं. अशा सगळ्या गोष्टींनी सुशोभित असा, सुंदर भरलेला, सुसंपन्न असा महिना आहे. या महिन्यामध्ये काय कराल, उपासना ती समजून घेऊयात. सगळ्यात पहिली उपासना म्हणजे तुम्ही जे कार्य करताय ते उत्कृष्ट व्हावं, आजारपणाच्या तक्रारी येऊ नयेत, प्रवासाचा त्रास होऊ नये, यासाठी संपूर्ण महिना रामरक्षाचं पठण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर संपूर्ण रामरक्षा पठण करणं झालं नाही, तर तुम्हाला रामरक्षेतील आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र कुठला आहे, त्या मंत्राचं खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला तो मंत्र देत आहे, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये उत्तम आरोग्य, धनसंपदा प्राप्त करून घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत तुर्तास आपली रजा घेते. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच, ज्यांना वधूवरांना विवाह करायचा आहे, अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी 11वा गुरु सुरू आहे. निश्चित प्रयत्न करू शकता. तुमचे प्रयत्न आणि उपासना या तुम्हाला तुमच्या विवाह कार्याला सिद्धता देऊ शकतात आणि विवाह कार्य नियोजित होऊ शकतं. म्हणून सुद्धा तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवायचे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.